हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं माझ्या या आजच्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजचा व्लॉग कालच्या व्लॉगपासूनच रात्रीपासूनच सुरुवात करत आहे. कारण आज बुधवार आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याची स्कूल आहे. शाळेचा पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर त्याच्या शाळेची बॅग पॅक करून घेत होती. मोबाईलवर नवीन टाईम टेबल आलेला होता. तर मी तो चेक केला की काय टाईम टेबल आहे आणि गुरुवारनुसार मी त्याचं संपूर्ण बॅग, नोटबुक वगैरे सगळं ठेवून घेत होती. रोनीचं जेवण सुरू होतं कारण रात्री आता रोज नेहमी असं होत होतं की सुट्ट्या चालू आहेत म्हणून निवांत रात्री उशिरा झोपणं, सकाळी उशिरा उठणं असं नेहमीच सुरू होतं. आणि आता शाळा म्हटली की लवकर रात्री झोपावं लागणार. तर आज ना त्याचं आर्ट अँड क्राफ्ट पण होतं गुरुवारच्या टाईम टेबलनुसार. तर इथं आर्ट अँड क्राफ्टची बॅग सेपरेट आहे. तर मी काही ती दिली नाही कारण काय होतं मुलांना फार ही बॅग ती बॅग खूप होतं म्हणून मग मी आर्ट अँड क्राफ्टची नोटबुक शाळेच्या बॅगेतच घातली आणि त्याची बॅग पॅक करून घेतली. आणि इथे मी उद्याची टिफिनची तयारी करत होती की टिफिनला काय देऊ. त्याला विचारलं तर तो नेहमी मला एकच सांगतो, मला भेंडीची भाजी हवी आहे आणि भेंडी मी आणलेली नव्हती. तर मग मी ठरवलं की त्याला काहीतरी मुगाच्या डाळीचं डोसा वगैरे द्यावा. मग फक्त मुगाच्या डाळीचा डोसा तो खात नाही म्हणून मग मी तांदूळही त्याबरोबर भिजत घातले होते की त्याचा डोसा त्याला करून देईल आणि त्याला आवडतो पण. तर मग मी आज आदल्या दिवशीच रात्री मग ठरवलं की मुगाची डाळ आणि तांदूळ भिजत घालते. याला फर्मेट वगैरे असं काही करत नाही मी. बिना फर्मेंट करायचाही डोसा खूप छान होतो, काही गरज नसते. तर मग मी रात्री आठवणीने तो भिजत घालून दिला होता आणि सकाळ झाली होती आणि बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळ-जवळ महिना झाला सकाळी फार निवांत उठणं वगैरे चालू होतं आणि आज इतक्या दिवसांनी, बऱ्याच दिवसांनी म्हणजे 1 महिन्यानंतर आज सकाळी 5:30 ला उठायचं होतं. तर अजिबात म्हणजे असं ना डोळे अजिबात उघडत नव्हते. इतक्या दिवसांनी उठल्यानंतर असं वाटत होतं अजून झोपावं, अजून झोपावं आणि बघू शकता 5:30 झालेले होते आणि एवढी झोप येत होती. पण आता रोजचं रुटीन राहणार आहे. सकाळी लवकर उठा, आवरा रोनीचं आणि टिफिन करण्यासाठी लवकर उठावंच लागतं. तर मग मी 5:30चा टाईम लावून ठेवते कारण तेवढ्या वेळामध्ये त्याला आधी सुरुवातीला सगळं बॅग पॅक करून कपडे त्याचे रेडी करून ठेवावे लागतात. टिफिन रेडी करून ठेवावा लागतो आणि त्यानंतर त्याला उठवते म्हणून मग 1 तास पहिलेच मला उठावं लागतं. आणि उठल्यानंतर मग तोंडावर पाणी वगैरे मारलं जेणेकरून फ्रेश वाटतं. तोंडावर जर असं थंड पाणी मारलं की फार बरं वाटतं. जी झोप असते ती पूर्णपणे चालली जाते. तर आधी तोंडावर पाणी मारून घेतलं आणि आता मी किचनची बाल्कनी ओपन करत होती आणि ती माझ्याकडनं अशी ओपन होत नाही. हाईट कमी आणि तो डोअर जो आहे तो फार नॉर्मल डोअरपेक्षा फार मोठा आहे आणि त्याची वरची कडी पण फार उंचावर आहे. तर ओपन होत नाही. तर मला नेहमी वायपरनेच ते ओपन करावं लागतं आणि मी थोड्या वेळ बाल्कनीत उभी राहिली होती कारण बाहेरचं सकाळी-सकाळी बाहेर जे गार असतं, खूप छान वाटतं बाहेर उभं राहिल्यावर आणि आमच्या बाल्कनीतनं मोरांचा आवाज येतो. तर कोकिळाचा आवाज येतो. रोज हा नेहमी कोकिळा आणि मोरांचा आवाज येतच असतो. तर खूप छान वाटतं. तर बाहेर मी 2 मिनिटं उभी राहिली होते. त्यानंतर परत कामाला सुरुवात केली. टिफिन बनवायचा होता. मी काही नाही, पाणी वगैरे काही पिलं नव्हतं. खरं तर उठल्या-उठल्या मला सवय आहे पाणी प्यायची. पण ते असतं ना मुलांची शाळा आहे, पण आईची परीक्षा असते त्यानुसार. तिला सगळं तयारी करा, मुलांना प्रॉपर द्या सगळं, तर गडबड असते. तर मग इथं मी पाणी वगैरे काहीही पिलं नाही, लक्षातच आलं नाही आणि तोंडावर पाणी वगैरे मारलं, फ्रेश झाले, बाहेर 2 मिनिटं उभं राहिले, लगेच स्वयंपाकाची तयारी म्हणजे टिफिनची तयारी सुरू केली. काय करायचं असं आदल्याच दिवशी ठरलेलं होतं म्हणून मग मी डाळ तांदूळ एकदा परत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं होतं. पाणी पूर्ण निथळून घेतलं आणि मिक्सर लावत होते आणि इथं ना मिक्सर लावताना असं की अरे आवाज होईल एवढ्या सकाळी-सकाळी मिक्सर लावलं की सगळ्यांना आवाज जातो. पण लावणं गरजेचं होतं. कारण आदल्या दिवशी काय बॅटर तयार केलेलं नव्हतं. आदल्या दिवशी भिजवलं होतं म्हणून सकाळी करणं गरजेचं होतं. तर मग मी त्या बेडरूमचा डोअर पूर्ण कडी वगैरे लावून घेतलं
आणि जिथं माझं मिक्सर असते मी नेहमी तिथं करत असते, पण नंतर इकडं घेतलं जेणेकरून थोडा आवाज का असेना कमी जाईल असं, म्हणून मग मी इकडे मिक्सर सुरू केलं होतं. आणि डाळ तांदूळमध्ये ना थोडं लसूण आणि जिरं टाकायचं होतं. तर लसूण जो मी नेहमी सोलून ठेवत असते फ्रीजमध्ये, तर तो आदल्याच दिवशी संपला होता आणि वेळ मिळाला नाही मला लसूण सोलून ठेवायला. तर आज नक्की ते करून ठेवावं लागेल. नाहीतर असं होतं, गडबड होते, फार घाई गडबड होते आणि गडबडीत मग उशीर होतो. तर इथे मला सकाळी मग पटकन मी 2-3 पाकळ्या लसूणच्या सोलून घेतल्या आणि डाळ तांदूळमध्ये 2-3 पाकळ्या लसणाच्या आणि जिरं घातलं होतं. हिरवी मिरची असली तर हिरवी मिरची पण घालायची, पण रोहिणी तिखट फारसं खात नाही म्हणून मग मी त्यात काही मिरची वगैरे घातलं नव्हतं. कारण त्यावर त्याला सॉसच हवा असतो. त्याबरोबर सॉस असला तरच तो डोसा वगैरे खात असतो किंवा त्याला खोबऱ्याची चटणीही आवडते. पण खोबरं नव्हतं आणि सुकं खोबरंही संपलं होतं जवळ-जवळ, म्हणून मग मी काय चटणी वगैरे बनवली नव्हती. त्याला आज सॉसच देणार होती टिफिनला. तर इथे बॅटर तयार करून झालं होतं आणि त्यात मीठ घालत होते. जेणेकरून जोपर्यंत तवा वगैरे गरम होईल तोपर्यंत त्यात मीठ वगैरे छान मिक्स होऊन जाईल. तर इथं मीठ घातलं होतं मी बॅटरमध्ये. खरं तर सुट्टीनंतरचा हा पहिला दिवस होता आणि आधी 1 महिना शाळा असते. CBSE पॅटर्ननुसार पहिले 1 महिना झाली होती शाळा एप्रिलमध्ये. त्यानंतर मेमध्ये सुट्ट्या आणि परत आता शाळा स्टार्ट झालेली आहे आणि आधी ना जो 1 मंथ शाळा झाली होती तेव्हा ना एकच टिफिन त्याला द्यावा लागत होता. कारण 1 वाजेपर्यंत शाळा राहायची त्याची. तर एक टिफिन एकच ब्रेक व्हायचा तर एकच टिफिन होता. पण आता ना पूर्ण वेळ त्याची शाळा होणार होती तर त्याला 2 टिफिन द्यायचे होते. तर मी एक डोसा करून घेत होती. इथे मी तूप लावलं होतं, बटर नव्हतं आणि शक्यतोवर मी तूपचा वापर करत असते. गाईचं जे तूप असतं त्याचा वापर मी जास्त करते आणि चीज क्यूब होता, तर तो चीज क्यूबही मी त्याच्यावर लावणार होते आणि मी बॅटरमध्ये ना थोडासा इनो घातला होता. जेणेकरून असं सॉफ्ट झाला पाहिजे. नाहीतर तो डोसा फर्मेट झालेला नव्हता आणि जर तो तसाच केला असता तर मग हार्ड झाला असता, कडक लागला असता फारच. तर मला कडक बनवायचा नव्हता, त्याला सॉफ्ट आवडतं. तर मी यामध्ये थोडासा इनो होता माझ्याकडे, तर मी पूर्ण इनो घातला नव्हता 1 पॅकेट, थोडासाच घातला होता. तर इनो घालून मग मी आता त्याचा डोसा बनवत होते आणि डोसा झाल्यावर मी त्यावर चीज किसून घेणार आहे. जेणेकरून असं त्याला पिझ्झा वगैरे असतं ना तसं लागलं पाहिजे आणि त्याबरोबर सॉस असं मी त्याला आज टिफिनला देणार होते. हा एक मोठ्या ब्रेकची तयारी मी करून घेत होते. पण नंतर असं होतं की अरे छोट्या ब्रेकला आता काय द्यायचं? मी आधी छोट्या ब्रेकला ना त्याला अ, असं नॉर्मली फ्रुट्स वगैरे असं देत होती. पण काय झालं ना पावसामुळं कुठं बाहेर असं जाणं होत नव्हतं. तर फ्रुट्स वगैरे पण नव्हते. घरामध्ये आणलेले नव्हते फ्रुट्स. तर मग द्यायचं काय छोट्या ब्रेकला? तर असं चालू होतं. तर मग मी काय केलं आधी याचे 2 डोसे बनवून घेतले. छोटे-छोटे छान 2 डोसे बनवून घेतले. चीज वगैरे किसून घेतलं आणि त्यानंतर याच बॅटरचा जे बॅटर बनवलेलं होतं तांदूळ आणि मुगाच्या डाळीचं, त्याच बॅटरमध्ये मी ढोकळा करणार होते. त्याला ढोकळाही आवडतो. तर मग याच बॅटरमध्ये मी ढोकळा करणार होते. आधी कसं असायचं ना, जेव्हा मी शाळेत जायचे ना, नेहमी एकच ब्रेक व्हायचा. 2 ब्रेक व्हायचे, पण एक ब्रेक हा टिफिनसाठी असायचा. टिफिन खाण्यासाठी असायचा. जी भाजी-पोळी आपण न्यायचो, तर ती भाजी-पोळी खाण्यासाठी आणि एक ब्रेक असायचा तो खेळण्यासाठी असायचा. भरपूर खेळून घ्यायचं. छोट्या ब्रेकमध्ये खेळणं असायचं आणि मोठ्या ब्रेकमध्ये पटकन टिफिन खाल्ला की परत खेळायला सुरुवात करायचो. पण आता असं नाहीये. आता जे 2 ब्रेक होता ना, तर दोन्ही ब्रेकमध्ये त्यांना टिफिन द्यावा लागतो. छोट्या ब्रेकचा नॉर्मल काहीतरी लागतं आणि मोठ्या ब्रेकला प्रॉपर भाजी-पोळी असं त्यांना हवं म्हणजे पाठवायचं असं शाळेने सांगितलेलं असतं. तर मग इथं मी डोसे बनवले होते आणि नंतर परत ब्रेकला काय द्यायचं? कारण या वेळेला ना डी-मार्टला गेले नव्हते मी. अ,
किराणा माल आणायला. इथून जवळपासच्या दुकानातनं आणलं होतं, तर मोजकाच सामान आणला होता. फार जास्त आणलं नव्हतं टिफिनला देण्यासाठी. तर असं एक्स्ट्रा द्यायला पण काही नव्हतं. म्हणून मग मी त्याच बॅटरमध्ये ढोका लावून घेतला होता. आणि तिकडं ढोका रेडी होत होता तोपर्यंत मग इथे कपडे प्रेस करून घ्यायचे होते. आदल्या दिवशी ते राहिले होते. कारण बॅग वगैरे पॅक झाली. पटकन रोनितला जेवायला दिलं, जेणेकरून जर तो लवकर झोपला, 9:30ला झोपला, तर ॲटलीस्ट सकाळी उठेल तोपर्यंत त्याची झोप पूर्ण झालेली असेल. म्हणून मग मी बॅग पॅक केल्या आधी त्याला जेवायला दिलं. जेवण वगैरे झाली, सगळी कामं वगैरे झाली. त्याला झोपवलं. बऱ्याच दिवसापासून उशिरा झोपणं होत होतं, म्हणून रात्री लवकर झोप लागणार नाही हे माहिती होतं. म्हणून मग त्याला 9 वाजेलाच मी पटकन झोपायला नेलं, जेणेकरून 9:30-10 पर्यंत गप्पा मारता तरी तो झोपेल. तर रात्री कपडे प्रेस करायचे राहिले होते आणि आता इथं सकाळी मी कपडे प्रेस करून घेत होती. धुवून मी ठेवलेले होते आधीच, पण प्रेस केलेले नव्हते. ते असेच ठेवून ना प्रेस जरी करून ठेवले तरी त्याची घडी कधीतरी मोडते. आणि रोनितने जर आपापले कपडे काढले कपाटीतून तर मग सगळेच कपडे विस्कळीत होता. म्हणून मग मी प्रेस करून काही ठेवलेले नव्हते. ज्या दिवशी शाळेत जाईल त्याच दिवशी प्रेस करून देईल. तर इथं मी कपडे प्रेस करून घेतले होते आणि बॅगही ठेवलेली होती, धुवून आधीच ठेवलेली होती ड्रॉवरमध्ये. तर मग मी ती बॅग काढून घेतली आणि रुमालही, म्हणजे सगळा सामान असं जुळवाजुळव चालू होती की हे कुठं आहे, ते कुठं आहे. तर रुमाल बेडरूममध्ये होता. मग तो रुमाल आणला. नेहमी त्यांना टिफिन बॅगमध्ये एक्स्ट्रा रुमाल, एक छोटा रुमाल, एक मोठा रुमाल द्यावाच लागतो. जे एक रुमाल त्यांना अंगावर सांडायला नको म्हणून कपड्यांवर टाकायला मोठा रुमाल लागतो आणि छोटा रुमाल तोंड पुसायला. हे सगळं असं द्यावं लागत असतं. तर इथं मी फॉईल पेपरमध्ये जे डोसे बनवून घेतले ते रॅप करून घेत होती. मोठ्या टिफिनमध्ये मी रॅप करून ठेवले होते डोसे आणि एका छोट्या टिफिनमध्ये मी सॉस दिला होता त्याला बरोबर सोबत लावून खायला. डोश्याला जर लावला असता त्याला तसंही आवडतं, पण डोश्याला लावलं तर मग डोसा एकदम नरम पडेल, म्हणून मग मी त्याला काही लावला नाही. एका छोट्या टिफिनमध्ये वेगळा सॉस दिला. आणि माझं ना अधूनमधून रोनितला आवाज देणं चालू होतं, कारण 6:30 झालेले होते आणि त्याची बस 7:10ला येत असते. तर मग उठून फ्रेश होऊन अंघोळ वगैरे तयारी ब्रश सगळं करायला त्याला साधारण 15-20 मिनिटं लागतात. तर मग त्याला माझं अधूनमधून आवाज देणं सुरू होतं. 9 वाजेला उठणारा मुलगा सडनली जर त्याला 6:30ला उठवलं तर कसा उठणार ना, म्हणून मग मधून चालू होता, आवाज देत होते. कामही इकडं सुरूच होतं. तर इथं ढोका बनवून रेडी होता त्याच बॅटरचा आणि याला इथं फोडणी देत होती मी. आणि अगेन फोडणीसाठी कढीपत्ता नव्हता, पण मग मी फक्त मोहरी आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या ज्या होत्या त्याची फोडणी इथं देऊन घेत होती. आणि इथं ढोकात गार झाला होता आणि कट केला. एकदम छान कट झाला होता आणि खूप छानही झाला होता. रोनीनं संपूर्ण, म्हणजे डोश्यापेक्षा ना त्याला ढोकाच आवडलेला होता. तर तो घरी आल्यावर सुद्धा त्याने मला विचारलं की ढोका आहे का. तर मुगाच्या डाळीचा आणि तांदळाचा खूप त्याला आवडला होता आणि मला म्हटला मला परत देशील असं. तर इथं मी ढोका बनवला होता आणि त्याला इथे फोडणी देत होती. रोनीतला आवाज देणं चालू होतं. इकडं तयारी सुरू होती. मी आधी फक्त त्याला छोट्या ब्रेकमध्ये लाडू जो बनवला होता ड्रायफ्रूटचा लाडू, तर तो लाडू आणि पहिला दिवस होता शाळेचा म्हणून मग मी चॉकलेट्स आणल्या होत्या त्याच्यासाठी. तर त्या 2 चॉकलेट्स असं मी त्याला टिफिनला देणार होती. खरं तर मी त्याला टिफिनला असं काही देत नाही, चॉकलेट्स वगैरे फार कमीच चॉकलेट्स वगैरे आणत असते. पण आज शाळेचा पहिला दिवस होता सुट्टीनंतरचा, म्हणून मग मी आदल्या दिवशी जेव्हा दूध आणायला गेले तेव्हा येताना सोबत घेऊन आली होती, जेणेकरून तो खुश होईल.
तर लाडू आणि तेवढंच देणार होते, पण नंतर ठरवलं की काहीतरी हवं. जर त्याला भूक लागली 3 वाजेपर्यंत शाळा होती, मग एवढा वेळ 3 म्हणजे 2 पर्यंत असते. येते त्याला 3 होतात, तर मग खूप वेळ असतं. म्हणून मग मी परत ढोकळा बनवला होता छोट्या ब्रेकसाठी आणि बॉटल्स भरून ठेवली होती. टिफिन रेडी झाला होता आणि रोनितही उठला होता. त्याला मधून-मधून सारखा आवाज देणं चालू होता म्हणून उठला तो लवकर. स्कूलला जायचंय तुला, आहे ना? चला आपण आता अंघोळ करून घे छान. हां, चहा दूध पिणार आहे? चहा दूध नाही पिणार? पिणार आहे? चल मग. अरे तिकडे नाही, इकडे. रोनीची तयारी करून झालेली होती. अंघोळ वगैरे झालं होतं. कपडे घालून दिले होते मी त्याला आणि इथं मी त्याला सांगत होते, की आता तू सेकंड स्टँडर्डला गेलाय, तर आपापली तयारी करायला शिक. खरं तर तो आपापली तयारी करतो सुद्धा. पण काय होतं ना, घाई गडबड असते. आपल्याकडं मोजून 20 मिनिटं असतात आणि त्यात त्यांना पूर्ण आवरून दूध वगैरे पिऊन रेडी राहायचं असतं आणि त्यांचं हळू सगळं सुरू असतं. तर खूप उशीर होतो म्हणून नाही म्हणत आपल्यालाच त्यांची तयारी करून द्यावी लागत असते. म्हणून मग इथं मीच त्याची तयारी नेहमी करत असते आणि त्याला सांगतही होती, की "तू आता आपापलं करायला शिक" असं. आणि मी त्याला आधीच सुरुवातीला विचारून घेते, की "तू दूध पिणार आहेस का?" नाहीतर तो आहे ना, एक दिवस दूध पितो, दुसऱ्या दिवशी दूध पीत नाही. मग ते टाकून देणंही बरोबर वाटत नाही. म्हणून मग मी आधी त्याला विचारत असते, की "दूध दूध पिणार आहेस का?" तो हो म्हटला तरच मग मी त्याला दूध देत असते. नाहीतर मग जे आपलं बनवलेलं असतं टिफिनसाठी त्यातलंच थोडंसं त्याला खायला देते. आणि इथं मी आता त्याला तयारी वगैरे करून देत होती. त्याने केले तर फार उशीर करतो तो म्हणून सगळं मीच करून देत होते आणि तयारी झाल्या-झाल्या तो नेहमी देवाला नमस्कार करत असतो. तिथं गणपती चा जो मंत्र आहे वक्रतुंड ते वगैरे असं म्हणत असतो आणि हे मी व्हिडिओसाठी अजिबात करत नाहीये. हे त्याचं नेहमीचं आधीपासूनचंच रुटीन आहे. ही सवय त्याला त्याच्या पप्पांनीच लावली आहे. कारण ते पण नेहमी अंघोळ झाल्यानंतर देवाला नमस्कार करतात. जर पूजा झालेली असली, तर नमस्कार करणं हे त्यांचं रुटीन आहे. ते नेहमी अंघोळ झाल्यावर नमस्कार करतात. म्हणून रोनितलाही तीच सवय आहे, की अंघोळ झाल्यावर, तयारी झाल्यावर तो देवांना हात जोडून नुसता नमस्कार केला तरी खूप होतं. तर दूध वगैरे दूध दिलं होतं मी त्याला, पण त्याला ते थोडं गरम लागलं. मग तो मला म्हटला, की "गरम नको, गार करून दे." मी गार करत होते, पण नंतर म्हटला, "नको, मी गरमच पितो." तर इथं दूध दिलं होतं त्याला बॉर्नव्हिटा टाकून. चहा दूध वगैरे काही दिला नव्हता. चहा दूध मी बिस्किट वगैरे असलं तेव्हाच देते त्याला, नाहीतर असं बॉर्नव्हिटाच असतो. आणि तयारी वगैरे झाली होती, दूध पिऊन झालं होतं आणि स्कूलचा टाईम म्हणजे व्हॅनचा टाईमही झाला होता, बस यायचा टायमिंगही झाला होता. 7:10 ला त्याची बस येत असते, तर त्याच्या आधी तो रेडी झालेला होता आणि इथं आता चालला तो बाय करत होता मला आणि मी त्याला सारखं सांगत होती, की आज शाळेचा पहिला दिवस आहे, तर सगळं लिहून आण किंवा अभ्यास वगैरे छान कर, असं आहे. तर तर असा सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस होता. सो हे रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे, की सकाळचं रोनीचं कसं रुटीन असतं शाळेत उठण्यापासून तर तयारी करण्यापासून माझं काय रुटीन असतं. तर हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलंय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.